सहर्ष स्वागत तुम्हाला सर्वांचा प्रेमाचा नमस्कार आणि करूया मॅचला सुरुवात. लुजर वर्सेस लुजर मॅच ऑन. हो लावली डिलिव्हरी. काय चेंडू फेकला होता अगदी बुंध्यामध्ये खोलामध्ये. ब्लॉक हॉल यॉर्कर. जसप्रीत बुमराह याची आठवण करून देणारा मलिंगा श्रीलंकेचा एक उत्कृष्ट गोलंदाज यांची आठवण करून देणारा हा चेंडू तुम्हाला गोलंदाज वैभव अंबुकर यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. ग्रामीण स्पोर्ट्स अलिबाग एक सामना पराभूत झाले सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर मॉर्निंग क्रिकेट न्यू पनवेल हा देखील पराभूत झालेला संघ. योगेश पवारने थोडी निराशा केली मागच्या सामन्यामध्ये. भोपळाही न फोडता शून्यावर बाद होणारा योगेश पवार ऑन स्ट्राइक. योगेश पवार म्हटलं तर रबरी बॉलचा बादशाह म्हणून ओळखला जातो, परंतु मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला. आई चेंडू अगदी पायालगत फेकला होता. हलकासा ग्लान्स केला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण झाली आहे. या 2 धावेनं आता खातं खोललं गेलंय. मॉर्निंग न्यू पनवेल संघाचा 2 धावा. योगेश पवारचा मी उल्लेख केला होता. ओवले मैदानावर विठ्ठल रखुमाई मैदानावर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चषकामध्ये मालिका वीर ठरणारा हा खेळाडू. मग रणजी मध्ये देखील याची निवड झाली होती. रणजी पट्टू म्हणून त्याची ओळख आहे. तो आज रबरी बॉल खेळत असताना आता मात्र सावध सुरक्षात्मक पवित्रा घेऊन खेळतोय मैदानावर. मागच्या मॅच मध्ये शून्यावर बाद. आता मात्र 3 धावांना संघाला या ठिकाणी चांगलं योगदान देतोय. नक्कीच योगेश पवारचा उल्लेख मी केला त्यावेळेस. कालच मानाचा चषक पुणे या ठिकाणी मालिका वीर बाईकचा देखील मानकरी ठरला. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. जागा बनवली, रूम बनवून खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. क्षेत्ररक्षक तिथे बरोबर सिलेमिडॉनला उभा होता. डॉट बॉल जातोय. संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 4. वैभवचा पुढील चेंडू पंचांना पार करून फेकतोय. हा अगदी अक्षरशः लोलून पडून खेळण्याचा प्रयत्न करत असताना विनोद आणि ते एक सिंगल. विनोदचा काय अगला वेगळा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. सिमेंट कॉन्क्रिटीकरण विकेट आहे, त्यामुळे कदाचित दुखापत होण्याची शक्यता आहे. टेनिस क्रिकेट मध्ये अशा प्रकारचे फटके अगदी खेळपट्टीवर झोपून खेळताना परेश कडके सारखे टेनिस क्रिकेटपटू आहेत की असे फटके खेळत असतात. विश्वजित ठाकूर अभ्यासारखा खेळाडू खेळत असतोय, परंतु ही सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणारी विकेट आहे. दुखापत होऊ शकते, परंतु टेनिस क्रिकेट किंवा रबरी बॉलचा क्रिकेट खेळत असताना जिद्द असावी लागते. पूर्णपणे जखडून ठेवलेत, पूर्णपणे थांबवलेत मी म्हणेन या दोन्ही फलंदाजांना, या वैभव अंबुकर या गोलंदाजांनी. षटक समाप्तीचा इशारा आलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 6. अगदी कंजूसी गोलंदाजी. काय चांगलं षटक फेकलंय बघा. ज्या पद्धतीनं हा सामना पूर्ण 5 षटकांचा असताना पहिल्या ओव्हर मध्ये 5च धावा आल्या आहेत. लुजर वर्सेस लुजर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूया की हे दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेत. त्यांच्या विरोधात असणारा विंधणे संघ आणि त्यांच्या विरोधात असणारा तसंच आपण कामोडे संघ, या दोन्ही संघांना एक सामना जिंकताना तुम्ही अगोदर पाहिलात. नवीन गोलंदाज येतोय दुसऱ्या क्रमांकावर मनोज. ऑफ स्टंपला ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू अगदी योगेश पवारनं सिलिमिडॉप अगदी त्या दिशेने खेळल्यानंतर 2 धावा पळून काढल्या आहेत. अगदी टिचून मारा होतोय. कोणत्याही प्रकारच्या खुल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करून देत नाहीये. पहिला ओव्हर वैभवनं हाताळलं, त्यानंतर मनोज येतोय. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल. हाही बॉल खर तर योगेश पवारला चुकवून जातोय. योगेश पवारला टेनिस क्रिकेट मध्ये हा बॉल मिळाला ना, तो सहजासहज सोडत नाहीये.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टेनिस बॉल सहज षटकार ठोकतो, परंतु हा रबरी बॉल आहे. हे थोडं फरक आहे. बॉल जलद गतीनं निघून जातोय, हलकासा अपील मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास हलकासा कमी होता या अपील मध्ये. आणि अशा प्रकारे हा चेंडू डॉट जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलं योगेश पवारला. टेनिस क्रिकेट, रबरी बॉल वरचा क्रिकेट ज्या पद्धतीने आपण खेळत असतो बघा, हा फरक जाणवत असेल कदाचित खेळाडूंना. हा शॉर्ट पिच बॉल अगदी ड्रिबल केलाय, हुक केलाय, भिरकावून दिलाय, चेंडू जाईल डीप फाईन लेग क्षेत्राकडे. अंपायर डिसिजन पेंडिंग. यस, चेक केलं जाईल, कारण मैदानावर गवत जो वाढलेला आहे त्याच्यामुळे कदाचित सीमारेषा क्लिअर दिसत नाही, परंतु इशारा येतोय पीटीसी लाईव्ह 4 रन्स. चार धावेनं संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. योगेश पवारच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. मात्र जेवढ्या स्पर्धा योगेश पवारने खेळल्या असतील ना, त्या रबरी बॉलवरचा त्याचा एक वेगळाच इतिहास राहिलाय. नाबाद खेळी करणारा हा एकमेव असा खेळाडू आहे की शेवटपर्यंत खेळपट्टीवर खेळत राहतो. परंतु मागच्या मॅच मध्ये 0वर बाद झाला. या मॅच मध्ये देखील गोलंदाजाने आतापर्यंत त्यांचं अधिराज्य गाजवलंय. योगेश्वर खुल्या पद्धतीने खेळून देत नाहीयेत. मनोज फुलटॉस, खराब चेंडू. हा बॉल, हा चेंडू योगेश पवार सोडणार नाहीये. हा विरकावून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे. प्रवीण पाटील सरांचा इशारा येतोय षटकार, परंतु हाईट चेक केली जाईल नो बॉल साठी. अबाव द वेस्ट यासाठी योगेश पवारने देखील हलकासा रिव्ह्यू घेतलाय की नो बॉल आहे की नाही तपासलं जाईल. स्टँड अँड डिस्पॅच केलं त्यानं. स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम पद्धतीनं खेळला, परंतु आमचे तिसरे पंच तुम्हाला निर्णय देतीलच. नाना आहेत आमचे कंट्रोल रूम मध्ये. येस कमिटी. नो बॉल, अंपायर कॉल. सोने पे सुहागा असं म्हटलं तर एक षटकाराने त्यानंतर नो बॉल. चेंडूची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. अगोदरच तिने 1-2 चेंडू एक्स्ट्रा घेऊन ठेवा, जेणेकरून आपला वेळ वाचेल. या 7 धावा आल्यात. फ्री हिट आणि पुढचा असेल फ्री हिट. 19 धावा धावफलकावर लागले आहेत. हा षटक महागडा होत चाललाय बघा. या षटकामध्ये एक चौकार आला, फ्री हिट वर षटकार आला. आता अगदी मुक्तपणे खेळण्याची नामी संधी देखील योगेश पवारला असेल. योगेश पवार आता फ्री मध्ये खेळणार, फ्रीडम. त्याला माहित आहे की आता मी बाद नसणारच आहे, नाही झेलबाद, नाही यष्टी जीत, कुठल्याही प्रकार म्हणजे तिफला जीत. त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची नामी संधी या बॉलवर असेल योगेश पवारला. येस, फ्री हिट. फ्री हिटचा प्रॉपर टायमिंग. वाईडिश लॉंग ऑनला उत्तुंग येतोय षटकार. एका चेंडूमध्ये जवळजवळ 13 धावा आल्या. एका चेंडूमध्ये 13 धावा. महागडे षटक. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. योगेश पवारचा उल्लेख केला की हा असा खेळाडू आहे, चांगल्या बॉलला चांगला सन्मान, खराब चेंडूवर प्रतिहल्ला. याच ही ओळख आहे, ही चांगली ओळख आहे या खेळाडूची. योग्य सन्मान दिला योग्य चेंडूला आणि अशा प्रकारे स्ट्राईक देखील रोटेट केली आहे. ही रणनीती डोक्यामध्ये एक वेगळं षडयंत्र घेऊन मैदानावर खेळणारा खेळाडू योगेश मात्र एक सिंगल करतोय पूर्ण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 अगदी 26 या आकड्यावर. वैयक्तिक योगेश 2 षटकार 1 चौकार, 2 दुहेरी 2 एकेरी, अशा प्रकारे चांगली धावसंख्या जमवत वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची 25 धावा, 26 धावसंख्या आणि योगेश पवारच्या 23 धावा.
2 षटक 26 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 20 धावा. महागडे षटक. मी म्हणेन खर तर अलिबाग विपक्ष न्यू पनवेल असा हा मॅच आणि अलिबाग संघाचा हा महागडा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर मनोज ठरला. तिसरा ओव्हर जितेंद्र. तिसरे षटक जितेंद्र. फुलर लेनचा बॉल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडतोय आणि त्याचा फायदा दुहेरी मध्ये रूपांतर करत असताना योगेश पवार. साथी फलंदाज विनोद सकपाल. विनोद आणि योगेश ही जोडी मैदानावर. मॉर्निंग क्रिकेट न्यू पनवेल संघातून खेळत असताना 2 धावेने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 28 धावा. या वयामध्ये खरं तर रबरी बॉल खेळणं म्हटलं तर फार मोठी रिस्क असते ज्या पद्धतीने आपण बघितलं. परंतु खेळ असा आहे टेनिस क्रिकेट की या वयानंतर देखील हा छंद जोपासला जातोय. स्वतःवर खरं तर आपण ताबा ठेवू शकत नाही असा हा टेनिस क्रिकेटचा छंद आहे. वाईडिश लॉंगॉन कडे खेळलेला हा फटका. योगेशने पुन्हा एकदा जलद गतीनं अगदी चित्त्याच्या चपळाईने ही धाव कंप्लीट केली आहे. दुहेरी 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 म्हटलं ना 4 वेळा 2-2 धावा पळून काढल्यात या जोडीनं आणि अशा प्रकारे धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आता ती 30 या आकड्यावर. 3-0 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. नाबाद 30 अशी धावसंख्या. खूप चांगली भागीदारी. गुड पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज जितेंद्र काहीस क्षेत्ररक्षणामध्ये कदाचित बदल करण्याच्या प्रयत्नात आहे कारण योगेश कधी दुहेरी कधी एकेरी कधी षटकार चौकार अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीला अनुसरून गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर समोर दिला आणि इथे फटका कदाचित फसला. ओ माय गॉड. कॅच इज ड्रॉप. योगेश पवार सारख्या फलंदाजाला दिलेली नामी संधी. वैभववर कदाचित नाराज होता. त्यांनाही माहित आहे की योगेश पवारला हे तुम्ही जीवनदान दिलात कदाचित धावसंख्या कमी झाली असती. परंतु अशा परिस्थितीमध्ये सॅक्रिफाईस करावी लागली विकेट विनोदला. कदाचित मला वाटतं विनोदनं ही विकेट सॅक्रिफाईस केली कारण भरपूर खेळाडू त्यांचे अजूनही अतिरिक्त बाकी आहेत. कोण? विनोदचा प्रयत्न चांगला होता परंतु अशा परिस्थितीमध्ये 50 वय कंप्लीट असताना खेळपट्टीवर झोपून पडून लोलून खेळण्याचं आणि ते देखील सिमेंट कॉन्क्रीट विकेटवर. हेड्स ऑफ विनोद. लोळायची सवय आहे असं समजलं. स्टॅमिना भरपूर आहे खूप. विनोद कडे बघितलं तर स्टॅमिना खूप चांगला आहे आणि झेल कधी सोडत नाही. झोपून पडून लोलून पण झेल पकडणार हे खास वैशिष्ट्य आणि त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तरी जाऊया पुन्हा एकदा. नवीन फलंदाज मुस्तहिद उर्फ पावा मावा बावा सगळे वा वा बावा वा वा ऑन स्ट्राइक. फुलर लेनचा बॉल. फुल टॉस. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे चेंडू गेल्यानंतर 2 क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे ती 32 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं जितेंद्र सरोटेचं आणि ते षटक सुरू असताना आपण पाहू शकाल थोडस अंकुश थोडस लगाम या धावसंख्येवर रोखण्याचा तो प्रयत्न करतोय. जो मनोज मोकलनं षटक फेकला 20 धावांचा तिथून धावसंख्या पुढे सरसावली. त्यानंतर जितेंद्रनं षटक फेकत असताना योगेश पवारचा झेल थोडा ड्रॉप झाला. तिथे त्याला मिळाली संधी. धावसंख्या धावफलकावर 32. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र तयार तर समोर योगेश पवार. योगेश टू यू जितेंद्र. चला लवकर घाई करा जरा जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून समोर अगदी ब्लॉक हॉल पद्धतीने हलकस तटवलंय सिलिमिडॉन कडे. एक धाव तर कंप्लीट आणि तिथे गोलंदाजाकडे कोणी कव्हरला नाहीये पाहिलं. लगेच दुहेरी धाव देखील कंप्लीट केली आणि या 2 धावा 2 धावेनं 34 आकडा गाठलाय. खूप चांगली रणनीती चालाकी. जवळजवळ 5 वेळा दुहेरी धावा देखील पळून काढल्यात. त्यामध्ये 2 षटकार चौकारी आलेत. अशा परिस्थितीमध्ये अगदी धावसंख्या पुढे पुढे सरसावत असताना योगेश पवार तुम्हाला पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं षटक सुरू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पुन्हा एकदा बदल होत असताना वाईडिश लॉंग ऑन लॉग ऑफ मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण व्यूहरचना या डावखुऱ्या फलंदाजासाठी सजवली आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस उत्तुंग. इट्स अ बिग अँड बिग सिक्सर. तिसरा षटकार आलाय योगेश पवारच्या बॅटमधून. योगेश पवारला त्यामध्ये आपण बघितलं 3 षटकांमध्ये 2 फुलटॉस 1 ओव्हर पिच. त्यामुळे कुठेतरी लाईन लेंथ बिघडली गेली गोलंदाजाने. त्याचा फायदा योगेशने घेतला. धावसंख्या नेऊन ठेवली आहे तब्बल 40 या आकड्यावर. 4040. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर 14 धावांचं आलं. आता मात्र 4थ्या क्रमांकावर नौका नवीन गोलंदाज नव्यानं येईल. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक प्रसाद. मुस्ताहिद ऑन स्ट्राइक. मुस्ताहिद ऑन स्ट्राइक. हवेमध्ये लाफ केलाय. उंची जास्त आहे. लांबी देखील जास्त असेल का हा मोठा प्रश्न. हो लांबी देखील जास्त राहिली आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज सिक्सर. अजून एक षटकार. आता मुस्ताहिद देखील फायरिंग करायला सुरुवात करतोय योगेश पवारच्या समवेत. आणि अशा प्रकारे आता या षटकाराने 46 या धावसंख्येवर आता धावफलक पूर्णपणे जात असताना पाहायला मिळतोय. 46 रन. हा नक्कीच. आणि 46 मधून जर विचार केला तर 36 धावांवर योगेश पवार खेळतोय आणि 10 धावांमधला हा षटकार मुस्ताहिदच्या नावावर. ही हुशारी दाखवली आहे. गती परिवर्तन अगदी पूर्णपणे डोक्याचा वापर करत जरी षटकाराला असला तरी कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण न घेता अगदी स्लोवर बॉल फेकला गेला आणि त्यामध्ये यश मिळालं. पुन्हा एकदा यशस्वी. पुन्हा एकदा हा प्रसाद पाटील 2 वेळा स्लोवर बॉल फेकण्यात यशस्वी होतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या स्थिर स्थगित थांबली गेली आहे. 1 षटकाराला त्यानंतर 2 डॉट म्हणजे जवळजवळ कव्हर केलाय. जो षटकार मारला होता प्रसाद पाटील या गोलंदाजावर तो कव्हर करण्याचं काम केलंय आणि हेच करावं लागतं. कोणत्याही प्रकारचा मानसिक दडपण न घेता अगदी हुशारीनं चालाकीनं खेळ करावा लागतो. हा जास्ती शॉर्ट पिच बॉल फेकण्याचा प्रयत्न बाहेर निघाला. प्रवीण पाटील सरांचा इशारा. वाईड बॉल अतिरिक्त. ही 1 रन अवांतर 1 रन. एका धावेनं संघाची धावसंख्या 47. हा अगदी स्ट्रेट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. तोही लेग स्टंपच्या बाजूने गेला. अगदी वाईड बॉलचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा हा अवांतर. चेंडू फेकला जातोय. वाईड बॉल. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल खणून काढलाय खोदून काढलाय अक्षरशः वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे सिंगल मिळेल. चांगली क्षेत्ररक्षणाची आपण बघितली तर इथे कामगिरी करत असताना 1 धाव. एका धावेनं हळूहळू का होईना पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना 49 रन्स 49 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 4 सुरू असताना मागच्या 3 सामन्यामध्ये रमेश गरे सरांनी सांगितलं की 60 आकडा पार होत नाहीये. म्हणजे 60 59 अशा धावा होत आहेत परंतु या मॅच मध्ये कदाचित होतील का. फुल टॉस बॉल आणि तो देखील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं अगदी राईज झालाय आणि पंचांकडनं इशारा येतोय की हाईट फॅक्टर चेक केली जाईल. नो बॉल साठी हा येतो चौकार. षटकार 4 रन्स.
तरी पण चेक करूया. यस 4 रन्स. नो बॉल. वन्स अगेन नो बॉल आणि पुन्हा एकदा संधी आले योगेश पवारला. 4 धावा आणि नो बॉल. एकूण 5 धावा या ठिकाणी. चेंडू झालेत आतापर्यंत किती बॉल. चेंडूची पूर्तता करा श्याम साहेब. आमचे आयोजक चेंडूची पूर्तता करतील तुमच्यापर्यंत. भरपूर चेंडू जात आहेत कारण मैदानाच्या पलीकडे बरीच आता हा गवत वाढलेला झाडे आहे त्याच्यामुळे चेंडू पुन्हा पुन्हा आपल्याला द्यावे लागतायत. धावसंख्या या 5 धावेनं 50 आकडा पार होतोय. 54 धावा धावफलकावर. 54 रन ऑन स्ट्राइक योगेश पवार. Shot and pull, successful, powerful and it's a great wonderful sixer. आता 60 धावा झाल्यात. क्या बात आहे. योगेश पवार मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाला. फटका बसला संघाला, मॉर्निंग न्यू पनवेल संघाला. परंतु इथे आता चांगली कामगिरी. शॉट अँड पुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. चेंडू डीप मिड विकेट एरियाकडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगलच घेण्याचा प्रयत्न कारण स्ट्राइक कदाचित त्याच्याकडे घेण्याचा प्रयत्न असेल. कॅल्क्युलेशन. हा कॅल्क्युलेशन एखाद्या मला वाटतं योगेश पवार एखाद्या बँक मध्ये काम करतोय की काय, असं कॅल्क्युलेशन करूनच मैदानावर उतरलाय. त्याच पद्धतीनं त्याची जर आपण बघितली तर ही रणनीती मैदानावर उतरत असताना कॉन्फिडन्स तुमच्याकडे कॅल्क्युलेशन सोबत कॉन्फिडन्स आत्मविश्वासही असणं फार गरजेचं आहे. आणि त्या आत्मविश्वासानं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश पवार, मिस्टर परफेक्ट या नावानं अगदी प्रसिद्ध असणारा खेळाडू आज मात्र चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या धावफलकावर टोटल 61. 61 आजच्या दिवसातला हा खरं तर उच्चांक पाहायला मिळेल. अजून एक षटक बाकी आणि गोलंदाज येतोय रवी पाटील. प्रसाद पाटीलच्या षटकामध्ये 21 आल्या. आता रवी पाटील येतोय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर अनामारीचं षटक. धावसंख्या 61. आजच्या दिवसातल्या सर्वाधिक जास्त धावसंख्या पाहायला मिळत आहेत. धावफलकावर ऑन स्ट्राइक योगेश पवार. मात्र रवी पाटील त्याच्या समोर लास्ट ओव्हर घेऊन येतोय. शॉर्ट पिच फेवरेट स्ट्रोक आणि तो देखील मात्र क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून जातोय. इशारा येईल आमच्यापर्यंत. फेंडिंग डिसिजन. Yes 4 runs. या चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मिस्टर परफेक्ट योगेश पवार 50 कंप्लीट. यस योगेश पवार कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. 51 धावांवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग. अप्रतिम टोलेबाजी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अगदी 65 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 19 चेंडू मध्ये 51 धावांवर खेळते पट्ट्या. आता मात्र प्रत्येक बॉलवर हाणामारी करणार. इथे सिंगल आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित स्ट्राइक रोटेट होईल की काय. हो हो येस नो नो यस. आणि इथे मात्र आता मुस्ताहिदला बाद व्हावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस याला म्हणतात आहे. ही क्रिकेटची आत्महत्या. कारण मुस्ताहिदला माहित आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशाच मावल्यांनी साथ दिली. स्वतः शिवाजी महाराजांची वेशभूषा करून देखील मरायला तयार झालेत असे मावले होते शिवाजी महाराजांचे. आणि तीच मात्र इथे आठवण करून देताना योगेश पवारची विकेट ठेवावी लागेल. या अनुषंगाने मुस्ताहिद सारखा फलंदाज देखील धावचित बाद होतोय. म्हणून म्हटलं की लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. खूप चांगले बॅटिंग करत असताना योगेश पवार. धावसंख्या धावफलकावर 66. 66 न्यू बॅट्समन निवृत्ती पाटील 4थ्या क्रमांकावर नॉन स्ट्राइकला तुम्हाला पाहायला मिळेल.
रवी पाटील गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. स्टॉक ओव्हरचा षटक आहे. समोर दिलाय ओव्हरफिल्ड बॉल, फ्लॅट अँड पॅरलल स्ट्रोक. हा 6 धावांसाठी येतोय. अजून एक योगेश बॅट म्हणून षटकार. जबरदस्त कामगिरी, आक्रमक फलंदाजी, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. मागचा नैराश्य त्याच्या पदरात पडलं होतं, शून्यावर बाद झाला होता आणि त्या नैराश्यातून बाहेर येताना त्यांनी त्याची चमकदार कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. अप्रतिम, व्हेरी वेल परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही, चेंडू थांबला जातोय. अजून एक विकेट कदाचित सॅक्रिफाईस करायला लागेल की काय, नाही. वेळ वाचवलाय गोलंदाज रवी पाटील साहेबांनी. लिजेंड प्लेअर, सर्व लिजेंड खेळाडू आज मात्र एकमेकांना भेटतायत. शॉर्ट पिच बॉल. मी सुरुवातीलाच म्हटलं की जेवढे शॉर्ट बॉल टाकाल योगेश पवार त्याच्या फेवरेट स्ट्रोक मध्ये कन्व्हर्जन परिवर्तन करणार. चेंडूची पूर्तता करा. अजून एक षटकार. आतापर्यंत योगेश पवारचे षटकार मोजलेत तर नक्कीच उमेश आपल्याला टोटल षटकार प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचूया. 6 षटकार ठोकलेत, 3 चौकार आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 78 या आकड्यावर. क्या बात है, 78 रन्स. आज के दिन का हाई स्कोर और आज के दिन की 50 योगेश पवार के नाम. ऑफ स्टंपला बॉल अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे इशारा कदाचित येईल पंचांचा. यस, 4 रन्स आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार. अशा परिस्थितीमध्ये टाळ्यांच्या कडकड आवाजात या धावसंख्येचे केलं गेलं स्वागत. न्यू पनवेल मॉर्निंग क्रिकेट संघानं तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 82 आकड्यावर. 482, 82 धावा. प्रकाश जावई आमचे मोहगावचे, त्याचबरोबर बड्डे पर्सन नरेश पाटील जमदाडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्र, नेरे दुंद्रे विभाग, सर्व मंडळींचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत या लीग मध्ये. रायगड 40+ मान्सून ब्लास्ट, मनापासून आपलं हार्दिक स्वागत आणि आभार मानतो की आपण आलात आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. योगेश पवारची इनिंग तुमच्यापर्यंत माहिती आम्ही देऊच. टोटल 82 मधून एकट्या योगेश पवारच्या केडी धावा आपण प्रेक्षकांपर्यंत सांगूया. 68 धावा. त्यासाठी चेंडू खेळलाय अवघ्या, जर चेंडूंचा जर पूर्ण विचार केला 24 चेंडू मध्ये 68 धावा वैयक्तिक ही खेळी योगेश पवारची. तर 82 धावा सांघिक संघाच्या आणि जिंकण्याकरता 83 धावा. परंतु समोर असणारा जो संघ आहे ना, चामी 11 अमित स्पोर्ट्स अलिबाग, या संघाने देखील निराश न होता, हताश न होता खर तर जोमानं आणि आत्मविश्वासानं पुढे सामना करावा लागेल. तरच या आव्हानाचा तुम्हाला खरं तर प्रत्युत्तर देण्यासाठी, तुम्हाला आव्हान पार करण्यासाठी अगदी बळ निर्माण होईल. परंतु आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच, आपल्याकडे जास्त एवढा वेळ नसेल. या मॅच मध्ये धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळाला. 1 मॅन आर्मी. योगेश पवार वर भरपूर बोले उमेश कदाचित लागली होती या लीग मध्ये. 29,500 सर्वात महागडा खेळाडू म्हणून गणला गेला लीग मध्ये. परंतु पहिल्या मॅच मध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर असं वाटलं असेल की अरे योगेश पवार
एवढा महाग असून परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु नाही आहे. टेनिस क्रिकेट असं आहे, कधी कोणाला हिरो तर कधी झिरो करेल. म्हणून तर या क्रिकेट खेळामध्ये एवढे वेडे आहेत, प्रेमी आहेत. भारतरत्न आणि खरं तर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची देवता म्हणून ज्यांना सचिन तेंडुलकर आपण ज्यांना संबोधतो, अनेक वेळा 99 वर बाद झाले असतील. 90, 96, 95, 99 कित्येक वेळा. कारण टेनिस क्रिकेट असा खेळ आहे, काही होऊ शकतोय या खेळामध्ये. म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत हा क्रिकेट आवडणारा खेळ आहे. क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे प्रेमी आहेत. +40चा क्रिकेटचा आनंद जवळून पाहिलाय आम्ही. खरं तर त्याच्यामुळे जे क्रिकेटचे जे दिवस 40+च्या खेळाडूंनी जे पाहिलेत ते आताच्या पिढीला फार सोपे झालेत. कारण नानापूर्वी शनिवार आणि रविवारीच टेनिस क्रिकेट व्हायचा, आता सोमवार पासून रविवार पर्यंत आता क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, महिनाभर क्रिकेट चाललो. आपण शनिवार आणि रविवारची वाट पाहायचो की क्रिकेट कधी मॅच आपली आहे. मग लॉर्ड्स आला तर एखादी चिठ्ठी येणार कोणतरी घेऊन, सायकल वगैरे, सायकल घेऊन येणार, ती चिठ्ठीवर लॉर्ड्स असणार, टायमिंग असणार, तो देखील सकाळचा 8:30-9चा टायमिंग असायचा. हे पूर्वीचा क्रिकेट आहे 40+चा. जे माझे लाडके खेळाडू सर्व या मैदानावर असतील तेही मान्य करतील. प्लेयर रोटेशन, यस, कंपल्सरी प्लेयर रोटेशन करावं लागेल तुम्हाला. प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली पाहिजे खेळायला, त्यामुळं प्लेयर रोटेशन करावं लागेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. आज खरं तर दिवसभर आम्ही चर्चा करू जे 40+चे. आमचंही आज वय 47 आहे, त्यामुळे जो शेअर क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा असेल, लेदर क्रिकेटचा असेल, रबरी बॉल्स क्रिकेटचा असेल, सर्व अनुभव कदाचित आमचा देखील या ठिकाणी या मैदानावर पोहोचला जाईल. केडी उन्हाळे पावसाळे बरेच पाहिलेत क्रिकेटचे आम्ही, आणि आता समालोचनाच्या भूमिकेत मात्र तोच अनुभव उपयोगी पडतोय. सलामीची जोडी मैदानात एक धावांचं डोंगर डोंगर रचलंय. आणि प्लेयर रोटेशन पुन्हा एकदा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो योगेश. प्रत्येक खेळाडूला तुम्हाला संधी द्यायची आहे. 3 खेळाडू तुमच्याकडे अतिरिक्त आहेत. प्रत्येक मॅच मध्ये एक एक खेळाडू तुम्हाला खेळवावा लागणार आहे. भलं मोठं धावांचं डोंगर घेऊन आता या डोंगराचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सज्ज झाली आहे. असं म्हटलं जातं ना की दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहायला मिळत नाहीये. जर मी म्हणेन या अलिबाग टीमला जर सुखाची हिरवळ पाहायची असेल ना, ते दुःखाचं डोंगर पार करावं लागेल. झालं गेलं विसरावं लागेल. आपल्या गोलंदाजाने किती धावा दिल्या याच्याकडे मागे न पाहता आता येणाऱ्या पुढील संकटाला तुम्हाला सामना करावा लागेल. 83 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावर उतरली. प्रसाद पाटील आणि जितेंद्र सरोटे हे दोन्ही फलंदाज सज्ज, तर गोलंदाज निवृत्ती. फुलटॉस बॉल, पहिल्या बॉलवर टिट फॉर टॅट, प्रत्युत्तर, येस डेफिनेटली प्रत्युत्तर दिलाय. हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अंपायर सिग्नल, इट्स अ 6 रन. ही सुरुवात हे वादळ यावं लागेल. 82 धावा क्रॉस करायच्या असतील तर. आणि निवृत्ती सारख्या एका अनुभवी गोलंदाजावर हा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये निवृत्ती गोलंदाजी करतोय. दिघोडे संघातून खेळत असताना अगदी त्याची भरती, त्याची वर्णी लागते संघामध्ये. असा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याच्यावर पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. यस, आवाज आलाय, पंचांनी हेरलं
आणि पंचांचं बोट हवेमध्ये देखील पाहायला मिळालं. आम्हीही थांबलो होतो, आपल्यापर्यंत स्वीट साऊंड आला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी फलंदाज पहिल्या बॉलवर प्रसादनं ठोकला षटकार, त्याला प्रत्युत्तर निवृत्तीने दिलं. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज प्रसाद पाटील. पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर लगेच मात्र त्यानं देखील उत्तर दिलंय. प्रसादला निवृत्तीनं फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानात प्रमोद पाटील येतोय. 83 धावांचं लक्ष्य आहे. आजच्या दिवसातला एक मी म्हणेन उच्चांक गाठलाय. आणि या मोठ्या समीकरणाचा पाठलाग करण्यासाठी आता षटकार चौकार ठोकावे लागतील. ऑफ स्टंप सोडून जाते. याच प्रवीण पाटील सरांचा इशारा होते. व्हाईट बॉल, अतिरिक्त 1 रन. संघाची धावसंख्या 1 ने वधारली आहे. दोन्ही अनुभवी पंच आहेत. रत्नदीप पाटील, प्रवीण पाटील. हरिओम पनवेल मधून अनेक वर्ष प्रवीण पाटीलने देखील काल गाजवलाय. रत्नदीप पाटीलचा तर वेगळाच रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेटमध्ये. हा डॉट बॉल जातोय. चर्चा केली पंचांची आपण. रत्नदीप पाटील एका ओव्हर मध्ये 32 धावा पूर्ण करण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. शेतातला बांधातला क्रिकेट ज्या वेळेस आपण खेळायचो ना, त्यावेळेचा रेकॉर्ड आहे रत्नदीप पाटीलच्या नावावर. हे विक्रम आमच्यापर्यंत माहिती कारण आम्ही देखील त्यांच्यासोबत खेळलेलो आहोत. हे विक्रम त्यावेळी. इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट, अजून एक गडी बाद झालाय. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गोलंदाज देखील निवृत्ती आता पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. 2 विकेट प्राप्त करतोय. मगाशी देखील मी नाना उल्लेख केला की अनेक आता प्रत्येक खेळाडूला भरपूर सामने खेळायला मिळत आहेत. त्यामुळे सिरियस क्रिकेट खेळला जात नाहीये. चला आज मॅच हरलो, उद्या मॅच आहे, परवा मॅच आहे. परंतु आपल्या वेळेस शनिवार आणि रविवार, जास्तीत जास्त रविवार असायचा कारण तो सुट्टीचा दिवस. मग आपण सोमवार पासून रात्री झोप नसते यायची, कधी उद्या मॅच आहे, आपली मॅच आहे उद्या. हे दिवस वर्षाबाई आपण काढलेत. आताच्या मुलांना माहित नाही कारण आता सिरियस क्रिकेट नाही. उद्या मॅच, परवा मॅच, रोजच मॅच. हे दिवस. आणि आम्ही लहान असताना 8 ओव्हरचे मॅच देखील पाहिलेत आम्ही. कधी कधी इनिंगच्या मॅचेस देखील असायच्या. तेव्हा ग्राउंडही नव्हते. अगदी अक्षरशः शेतातले बांधातले मोठमोठे बांध असायचे, तिथे क्रिकेट खेळायचो. हे दिवस आठवले ना तर खरा क्रिकेटचा हा चाहता वर्ग आजही सांगेल की ते दिवस कसे होते आणि आताचे दिवस. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहूया. इथे निवृत्ती पुन्हा एकदा 2 विकेट प्राप्त केल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर मी निवृत्तीचा उल्लेख केलं की हा प्लेइंग 11 मध्ये दिगोडे संघातून खेळत असतो. आणि आज मात्र रबरी बॉलवर या पावसाळी हंगामामध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये खेळत असताना चांगला परफॉर्मन्स करतोय. धावसंख्या धावफलकावर फक्त 7. ही लाईन खूप चांगली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार येऊनही 7 धावा, म्हणजेच नंतरच्या 5 बॉलवर फक्त 1 धाव खर्च केली निवृत्तीनं. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 7. चला स्पीडअप करा. मी खास करून फिल्डिंग टीमला विनंती करेन की जरा घाई करा, स्पीडअप करा. कारण आता पावसाळी स्पर्धा, त्यामुळे ऊन पण जास्तच आहे मैदानावर. सकाळी हलक्याशा सरी आल्या होत्या पावसाच्या. असं वाटलं की आज पोषक वातावरण खेळाडूंना अगदी राहील, परंतु काल देखील कडक ऊन, आता देखील पुन्हा एकदा सूर्य देवताने हजेरी लावलेली आहे. त्यामुळं थोडासा ऊनही आहे. फिल्डिंग टीम लवकर तुम्ही जास्त घाई करा. नवीन बॉलर ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर घेऊन येतोय विजय शिंदे. ही योग्य लाईन इथे वापरली जाते. ऑफ टू ऑफ स्टंपला गोलंदाजी होते आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. पूर्णपणे अडचणीत आलाय आता अमित स्पोर्ट्स अलिबाग संघ.
कारण हा सामना तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. लुजर वर्सेस लुजर म्हटलं नॉकआउट, डू ऑर डाय. आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉल जातोय. कबड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं डू ऑर डाय असतो त्याच पद्धतीनं तुम्हाला आता जिंकावंच लागणार आहे, अन्यथा तुमचं इथे या स्पर्धेतलं अस्तित्व धोक्यात असेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गदी स्पिन गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. एक धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावेनं काही होणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं असेल तर षटकार षटकार षटकारच मारावे लागतील. आडव्या बॅटने केलाय चांगला फटका. याच फटक्यांची आवश्यकता आहे. फक्त टायमिंग, बॅटवर बॉल घेणं आणि चेंडूला विरकावून देणं हीच किमया करावी लागेल. आणि अशा परिस्थितीत हा आलेला खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं जर विचार केला तर धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. षटक सुरू आहे दुसरं. प्रत्येक षटकामागे तुम्हाला जर सरासरी देखील बघितली ना तर जवळजवळ 17-18ची जर सरासरी कायम राखणे गरजेचं आहे. नक्की 17 काढल्या ह्या कॅल्क्युलेशन जर खेळला तर कदाचित आव्हानाच्या जवळ जाऊ शकता. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न या वेळेला या क्षणाला तरी मी म्हणेन योग्य नसेल फलंदाजाचा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण आता धावांची गरज आहे, धावांचं डोंगर आहे. अशा परिस्थितीमध्ये अगदी संकटावर तुटून पडावं लागेल. परशाबाईंनी खूप चांगली जुनी आठवण. शाळेमध्ये अशा गोल्या मराठी शाळेमध्ये आपण खायचो जास्त. आणि 15 ऑगस्टला मोस्टली ह्या वाटप व्हायच्या. प्रयत्न सुरू आहेत. हवेमध्ये आहे उंची आणि लांबी जास्त आहे. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. इथे प्रयत्न सुरू आहे. ट्राय अगेन अँड अगेन. अशा परिस्थितीमध्ये ठोकलेला हा षटकार. विजय मोकलनं दुसरा षटकार ठोकलाय. विजय नावानं विजय, आणि या नावानं विजय प्राप्त करायचा असेल विजयला तर याच फटक्यांची गरज आहे. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरंही समाप्त. 2 षटक 20 धावा. आजकाल खरं तर बघितलं नाना, आता योगेश पवारने किती धावा काढल्या? 68. लगेच 1 मिनिटात मोबाईलवर बॅनर छापला जातोय. लगेच 1 मिनिटात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक. पण आपल्या वेळी असं होतं का? आपल्या वेळेला नाही लाईव्ह, फक्त मैदानावर. अँड्रॉइड तर नव्हता. फक्त प्रेक्षक मैदानावर येणार, तेच रेकॉर्ड सांगणार. फुलटॉस, ग्रेट हिट. गरज आहे अशा फटक्यांची. चेंडू जातो आउट ऑफ द पार्ट. इट्स अ ह्यूज रायगड 40+ ब्लास्ट सिक्सर. हाईट फॅक्टर चेक केली जाईल. पंचांनी मागणी केली, थोडासा रिव्ह्यू घेतलाय. आमचे फिटीसी लाईव्ह ऑपरेटर केडी किरण दळवी ऑपरेटिंग करत असताना कंट्रोल रूम मध्ये तर पंच दोरकणात आमची टीम. येस, नो बॉल. अजून एक चांगला या ठिकाणी पंचाचा निर्णय आलेला आहे. अर्थात नो बॉल म्हणजेच विजयसाठी एक सुवर्ण संधी. जितेंद्र आणि विजय. जितेंद्र षटकार ठोकलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 27 धावा. प्रयत्न सुरू आहेत. अगदी माघार घ्यायला तयार नाही अलिबागकर, कारण अलिबाग म्हटलं तर ते देखील चांगले मुरलेले आहेत. खेळपट्टीच्या अगदी बाहेरून चेंडू जातो. व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या फलकावर 1 ने वाढते. फ्री हिट
हा हिट केलाय वाइडिश लॉन्ग ऑन कडे. ग्रेट हिटिंग. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. टिट फॉर टॅट याला म्हणतात ठोशास ठोसा. आणि हे ठोसे दिले तर शेवटपर्यंत मॅच रंगात देणार यात मात्र शंका नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. अलिबाग म्हटलं तर पर्यटन स्थळ, कुलाबा किल्ला, जंजिरा किल्ला. खरं तर आपण पाहू शकाल याच तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रायगड मधील एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ. ऑफ स्टंपला होता चेंडू, जास्त बाहेर निघाला. बॅट काही अगदी टोजला लागला आणि तिथे मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती उमेश 35 या आकड्यावर. 35 रन्स अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू अगदी जमीन लगत फटका तुम्ही पाहू शकाल. निवृत्ती त्या ठिकाणी आहे. सिंगल येईल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. गोलंदाज तुम्ही शेखर पाटीलला पाहता. इकडे विजय आणि जितेंद्र ही जोडी मैदानावर. 36 धावा धाव फलकावर. आता मात्र चेंडू आणि धावांचं जर अंतर सांगितलं तर 15 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. ओ लवली इट्स अ ग्रेट हिट. वन बाउंस सीमा पार 4 रन्स. चौकार षटकार जर आले तर मॅच खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकेल. आता मात्र समीकरण 14 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 43 रन्स टू विन रिमेनिंग 14 डिलीवरीज. आने वाली 14 गेंदे और 43 रनों की जरूरत. ये मुकाबला बिल्कुल अंतिम क्षणों तक जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है. लेकिन देखना पड़ेगा बल्लेबाज विजय और बल्लेबाज जितेंद्र कैसी बल्लेबाजी करेंगे. पुल्लर लेनचा बॉल हलकस तटवलं. एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. परंतु क्षेत्ररक्षक फलंदाज पूर्णपणे सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला. 2 धावा कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आता तो टोटल 42. येणारे चेंडू असतील 13 आणि आता आव्हान उरलंय ते 41 धावांचं. 13 चेंडू 41 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावांचं हे कॅल्क्युलेशन मनात ठेवावं लागेल. ज्या प्रकारे पूर्वार्धामध्ये 2 गोलंदाजाने 20 आणि 21 अशा दोघांनी खर्च केलेल्या धावा जर तशाच पद्धतीने वसूल करण्यात यश मिळालं तर विजय मिळू शकतोय. परंतु कठीण आहे, कठीण संघर्ष आहे आणि संघर्षाची तयारी आता तुम्हाला करावी लागेल अलिबाग टीम. Oh, lovely hit is a big sixer. It's a massive, lovely stroke. या मॅच मध्ये मजा येणार. आता येणारे चेंडू असतील आता 12 आणि जिंकण्याकरता अजूनही 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा. आता काय असेल रणनीती मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवार त्याचे सहकारी खेळाडू काय इथे रणनीती आखतील. स्वतः आता खांद्यावर जबाबदारी स्वीकारतील की काय योगेश पवार. हे षटक फार निर्णायक असेल. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. टर्निंग पॉइंट मिळू शकतो या मॅच मधला. तो षटक मात्र घेऊन येतोय मिस्टर परफेक्ट योगेश पवार. विजय मोकल 2 षटकार तर जितेंद्र जो 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने खेळतोय. ही जोडी मात्र पूर्णपणे सेट झाली खेळपट्टीवर. 12 बॉल 35. हे काय केलंय. अगदी बॉलला भिरकावून दिलंय डिफाईन लेग कडे. हा येतोय 4 धावांसाठी चौकार विजय मोकाल.
मी म्हटलं की नावाप्रमाणे विजय विजयासारखी कामगिरी करावी लागेल आणि तो विजय विजय मिळवून देईल का अलिबाग टीमला. मात्र त्याच्या समोर आहे योगेश पवार, अनुभवी खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू. येणारे चेंडू असतील 11 आणि अजूनही 31 धावांची गरज. 31 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलीवरी. आने वाली 11 गेंदे 31 रनों की जरूरत. बिल्कुल कड़ा मुकाबला. दिलों की धड़कन तेज करने वाला मुकाबला. आने वाली 11 गेंदे 31 रन. बिल्कुल मैंने नाना कहा था कि ये आने वाला जो ओवर है योगेश पवार का, ये टर्निंग पॉइंट देने वाला ओवर रहेगा. अगर इस ओवर में 15-20 रन आएंगे तो बिल्कुल लास्ट ओवर कठिनता पैदा कर सकते हैं. ये मूड चुके हैं हमारे अंपायर प्रवीण भाऊ. व्हाइट बॉल का इशारा. अभी आने वाली 11 गेंदे 30 रनों की जरूरत. रुख बदलता हुआ ये मुकाबला. कौन सोचा था कि ये मुकाबला इतना लास्ट मोमेंट तक जाएगा. ये भी उठाया हमें. गेंद हवा से बातें करती करती गई. 6 रनों के लिए सिक्सर. अभी हमारे पूरे दर्शक भी खुश होंगे क्योंकि ये मुकाबला ही ऐसा हुआ है. अभी आने वाली गेंदे 10 और 24 रनों की जरूरत. 10 गेंदे 24 रनों की जरूरत. हार और जीत के बीच में खड़ा है विजय. हार और जीत के बीच में खड़ा है जितेंद्र. और आने वाली 10 गेंदे 24 रन. ये मुकाबला हमको भी मराठी के ओर से हिंदी के ओर चलने के लिए. यस बिल्कुल केडी, ये बहुत अच्छी बात छेड़ी आपने. जो जितेंद्र खेल रहा है बल्लेबाज, उसके नाम में भी जीत है और दूसरा विजय है, उसके नाम में भी जीत है विजय. तो विजय जीत हासिल करके देंगे कि ये दोनों बल्लेबाज. लेकिन सामने है योगेश पवार. ये योगेश पवार है, ये ऐसे वैसे नहीं है. ये भी पुराना चावल है. जितना पुराना चावल टेस्टी लगता है ना रमेश सर, वैसा ही खिलाड़ी है. तो दोनों तरफ ये मुकाबला आ चुका है. रुख मोड़ चुका है. 59 रन. आने वाली गेंदे है अभी 9 और 24 रनों की जरूरत. 9 गेंदे 24 रन. बिल्कुल बहुत ही शॉर्ट पिच गेंद था. हम बाहर मोड़ चुके हैं प्रवीण बाबू. ये बताते हुए हमारे वाइट बॉल. ये आबेल मुझे मार गेंद था, लेकिन यहाँ पे व्हाइट बॉल का इशारा. आने वाली 9 गेंदे 23 रन. 9 गेंदे 23 रन. बिल्कुल मैं बोला था कि दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला और दिमाग को सुन करने वाला मुकाबला ये देखने को मिलेगा. 9 गेंदे 23 रन. ऑन स्ट्राइक. सामने दिया था, बिल्कुल जर्क में डालने की कोशिश योगेश पवार की, लेकिन यहाँ पे शॉट स्क्वायर लेग की तरफ बहुत चालाकी दिखाई कीपर ने, खिलाड़ी ने. और इसी के साथ 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 61 के ऊपर. यानी कि आने वाली 8 गेंदे और 22 रनों की जरूरत. ये 2 गेंदे बहुत कीमती रहेंगी विजय जितेंद्र के लिए. ये 2 गेंदे अलीबाग टीम के लिए कीमती रहेंगे. शॉर्ट पिच को गेंद शॉर्ट एंड पुल किया. अभी यहां पे देखा जाए तो प्रवीण भाऊ सरंग का इशारा, सिक्सर आया और ये 6 रनों से बढ़ता हुआ स्कोर बिल्कुल इक्वेशन में भी डिफरेंट. आने वाली 7 गेंदे 16 रनों की जरूरत. 16 का डोला. यहाँ पे देखो बिल्कुल लगभग 83 रनों की जरूरत थी 5 ओवर में, लेकिन योगेश पवार ने बागडोर संभाली. खुद पे ज्यादा भरोसा दिखाया योगेश पवार ने, लेकिन इस भरोसे के ऊपर उतर आएंगे क्या ये योगेश पवार, ये बड़ा सवाल है. अभी आने वाली 7 गेंदे और 16 रनों की जरूरत. 7 गेंदे 16 रनों की जरूरत. जितेंद्र खुद कप्तान है टीम के.
महेंद्र सिंह धोनी जैसी बारी करेंगे जितेंद्र क्या? ये शॉर्ट गेंद थी, 1 रन, वहां पे 1 ही रन मिलेगी। स्ट्राइक तो जितेंद्र को मिलेगी, खुद कप्तान है। और इसी के पानी की मांग वहां बीच मैदान के ऊपर। अब आने वाली 6 गेंदे और 15 रनों की जरूरत। क्या मुकाबला, कब कहां से कहां तक गया मुकाबला। 83 का टारगेट था, लेकिन दोस्तों यस प्लेयर ही जाएगा। पानी की मांग बीच मैदान के ऊपर, अपना खिलाड़ी जाएगा पानी लेके। 6 गेंदे और 15 रनों की जरूरत। बिल्कुल बहुत ही कड़ा मुकाबला। योगेश के ओर इस ओवर में 20 रन आए। योगेश ने कॉन्फिडेंस दिखाया था कि इस ओवर में मैं कम से कम रन दूंगा और ये मैच को हमारी तरफ खींच लूंगा, लेकिन ये ऐसा हुआ नहीं है। वहां दूसरी तरफ जितेंद्र और विजय था, ये दोनों भी बिल्कुल अच्छे बल्लेबाज, अपने अच्छे बल्लेबाजी दिखाते हुए। या फिर थोड़ा सा ड्रिंक ब्रेक। 15 रनों की जरूरत, आने वाली 6 गेंदे। योगेश का महंगा ओवर, यहां पे 20 रनों का ओवर आया, क्योंकि 12 गेंदों में देखा जाए तो 35 रनों की जरूरत थी। किसने सोचा भी नहीं था कि ये मुकाबला अंतिम क्षणों तक जाएगा। चलो जल्दबाजी कीजिए दोस्तों, और 2 मैच अपने को खेलना है। प्रवीण और रत्नदीप सर, ये भी हम ध्यान रखें इस बात के ऊपर, अपने को 2 मैच और खिलाना है। तो बिल्कुल यहां पे देखा जाए तो अभी लास्ट मोमेंट में आई ये मैच। 6 गेंदे और 15 रनों की जरूरत, और स्ट्राइक पे रहेंगे खुद कप्तान जितेंद्र सरोटे और उनकी साथ निभाते हुए विजय मोकल। क्या बल्लेबाजी की है दोनों ने। विजय मोकल को देखा जाए, शोभित निरकर, विजय मोकल को देखा जाए तो 3 सिक्सर और 1 चौवा, और जितेंद्र इस बल्लेबाज ने तो 4 छक्के लगाए और 1 चौवा। बिल्कुल बहुत ही अच्छी पार्टनरशिप है दोनों की। और मैंने तो कहा था, मैंने एक बात छेड़ी थी कि हार और जीत में ये दोनों बल्लेबाज खड़े हैं। अभी कौन आएगा लास्ट ओवर लेके? शोभित। अभी इस मैच का रिजल्ट शोभित के हाथ में, इस मैच का रिजल्ट जितेंद्र और विजय के हाथ में। कौन जीतेगा? डू और डाई, मोस्ट इंपॉर्टेंट फॉर विन दिस मैच। ये जरूरत है उनको जीतना है मुकाबला। अगर हारेंगे तो बिल्कुल घर का रास्ता नापेंगे, और जीतेंगे तो इस मैदान के ऊपर आप रुकेंगे। हारेंगे तो घर का रास्ता नापेंगे, जीतेंगे तो इस मैदान के ऊपर रुकेंगे। आने वाली 6 गेंदे 15 रन। पहली गेंद, और ये मिस कर चुका है जितेंद्र, लेकिन यहां पे अंपायर का इशारा 22 का शायद ये बैट कट। यस बिल्कुल, इशारा आया नहीं, इसका मतलब बैट का अधूरा किनारा लिया इस गेंद ने, और इसी के साथ 1 रन आई। अब आने वाली 5 गेंदे और 14 रनों की जरूरत। 5 गेंदे 14 रन। गेंदबाज शोभित यहां पे देखा जाए तो बहुत बड़ी जिम्मेदारी शोभित के कंधे पर, और दूसरी तरफ बल्लेबाज विजय मोकाल। 5 गेंदे 14 रन। शॉर्ट पिच बॉल, बिल्कुल नीचे रही गेंद। जैसी गेंद गिरी, उछाल नहीं मिली, नीचे रही। वो नीचे रहते ही साढ़े बल्ले से खेला। 2 रन बटल चुके हैं आसानी से, और ये 2 रन से बढ़ता हुआ स्कोर आगे चलता हुआ 71 के ऊपर। अब आने वाली गेंदे है 4, और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। 4 गेंदे 12 रन, 4 गेंदे 2 सिक्सर, 4 गेंदे 3 चौवे। ये पूरा कैलकुलेशन इसका विकेट के ऊपर करना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। 4 गेंदे 12 रन। क्या मुकाबला आया, सभी दर्शकों को पसंद आया मुकाबला। ये पैसा वसूल करने वाला मुकाबला। 4 गेंदे 12 रनों की जरूरत। ये हमारे 40+ के दादा क्रिकेटर, ये सब दादा क्रिकेटर है, और इनकी दादागिरी आज इस मैदान के ऊपर देखने को मिलेगी। 4 गेंदे 12 रन। सैल्यूट करना पड़ेगा हम सभी 40+ के खिलाड़ियों को। ओहो, मिस टाइमिंग। यहाँ पे गेंद
विकेट के पीछे यानी कि थर्ड मैन की तरफ एक ही रन। फिर से बल्लेबाज जितेंद्र। अब आने वाली 3 गेंदे 11 रन। 3 गेंदे 11 रन। अभी सभी जन यहां पे मैसेज छोड़ेंगे। बैट का अधूरा किनारा, ये वाइड बॉल, छेड़छाड़। यहां पे कई छेड़छाड़ की गई इस बल्लेबाज ने। बिल्कुल वाइड बॉल खेलने का प्रयास, लेकिन स्ट्राइक रोटेट की। थोड़ा कॉन्फिडेंस जताते हुए 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। अब आने वाली 2 गेंदे और 10 रनों की जरूरत। 2 गेंदे 10 रन, यानी कि 2 गेंदे 2 डिक्लेयर स्ट्रोक, 1 सिक्सर 1 चौवा, 1 6 1 बाउंड्री। 11, 3 गेंदे 11 रन, 1 रन आई। दो गेंदे 10 रन, 10 का फासला है, 10 का कदम। तो नए बल्लेबाज, नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक के ऊपर। तो स्ट्राइक बल्लेबाज जितेंद्र है ना, स्ट्राइक खुद कप्तान। ये वेल फिनिशर होगा, महेंद्र सिंह धोनी जैसी बारी करेगा क्या? इंडिया के कप्तान जिन्होंने बहुत सारे मैच ऐसे लास्ट मोमेंट में जीते। 2 गेंदे 10 रन, यस 2 गेंदे 10 रन। ये गेंद के ऊपर आया, बहुत लंबा हिट और चुनौती देने वाला है सिक्सर, मैसिव सिक्सर। क्या बात है, मुकाबला बिल्कुल यहां पे दिलों की धड़कन धड़धड़ तेज करने वाला। 1 गेंद और 4 रन। क्या मुकाबला नाना हुआ है आज के दिन में, पैसा वसूल मुकाबला। सभी दर्शकों को पसंद करने वाला मुकाबला, सभी दर्शकों को यहां तालियां बजाने को मजबूर करने वाला मुकाबला। 1 गेंद 4, 1 गेंद 4। अभी कंपल्सरी चेसिंग। गेंदबाज शोभित तो बल्लेबाज खुद कप्तान, जिनको मैंने महेंद्र सिंह धोनी जैसे यहां पे बात छेड़ी थी, वही बल्लेबाज जितेंद्र टू शोभित। 1 गेंद 4 रन, 1 गेंद 4 रन, 4 रन। कौन घर का रास्ता नापेगा इस गेंद के ऊपर? कंपल्सरी चेसिंग, चौवा जरूरत है। 1 गेंद 4 रन। ओहो, क्या हुआ? ये अलीबाग का स्ट्रोक है और ये अलीबाग टीम ने चौवा मार के मैच जीत को हासिल की। ये बिल्कुल जितेंद्र का जीता सिकंदर जैसा बल्लेबाज। और 1 रन, जैसे कि 1 गेंद और 4 रनों की जरूरत थी और चौवा मारकर अपने टीम को जिताया है। व्हाट ए बैटिंग जितेंद्र। हार्ड लक मैं कहूंगा योगेश पवार की टीम को। मॉर्निंग न्यू पनवेल, बेहतरीन। क्या मुकाबला हुआ इस मैदान के ऊपर। नेवर माइंड, लेकिन मैच कोई भी जीतो कोई भी हारो, लेकिन पैसा वसूल मुकाबला, सभी दर्शकों को खुश करने वाला। एक तो नाराज होने वाला है, एक टीम नाराज होगी, एक टीम खुश होगी, लेकिन हमारे दर्शकों को क्या पसंद है दोस्तों, कोई भी जीते मुकाबला मैच ऐसी होनी चाहिए। और जितेंद्र ने जीत हासिल करके इस मैन ऑफ द मैच का प्राइज भी हासिल किया है। जितेंद्र सरोडे, मैन ऑफ द मैच। काय Man of the match prize goes to Mr. Jitendra, well finisher, game finisher. जितेंद्र
उर्फ लाल्या. लाल कामगिरी केलीस, लाल करून टाकले त्यांनी सर्वांना आणि स्वतः पण लाल झालाय. काय जबरदस्त कामगिरी जितेंद्र. वेल प्लेड, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आमचे डुंगी एक्सप्रेस महेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जितेंद्र उर्फ लाल्या या सामन्यातला सामनावीर. वेल प्लेड, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. खरं तर 83 धावांचा हा उच्चांक रेकॉर्ड मोडलाय अलिबाग टीमनं. अमित स्पोर्ट्स अलिबाग. यानंतर नेक्स्ट मॅच अमित शामी 11 अमित स्पोर्ट्स अलिबाग संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरोधात आई ग्रुप कामोठे ओवे. आई ग्रुप जय हनुमान कामोठे ओवे संघाचा संघनायक आपण यावं. कामोठे ओवे संघाचा संघनायक प्रवीण पाटील भाऊ यांच्याशी आपण संपर्क साधा. येस, तर टॉस होईल. टॉस करूया. यानंतर जसा मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण रमेश दादा घरत आणि सागर पाटील यांच्याकडेही जाणार आहोत. तर मिनी दशरथ पाटील आमचे रमेश घरत यांचाही आपण आवाज ऐकणार आहोत. पूर्वी आम्ही विश्रांती घेतोय आणि आमंत्रित करतोय रमेश घरत दादांना.